कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, काय? ठीक आहेस ना तू? हो। नक्की? आम्हाला कळलंय आज काय झालं ते। जाऊ दे ना, मला आता या विषयावर बोलायचं नाहीये। नाही नाही, नकोच बोलूच तू, कारण तोच विचार करत राहिलास तर स्वतःला त्रास करून घेशील। आणि तू ठरवशील त्याच्यावर नाही बोलायचं, पण सतत सतत ती मुलगी तुझ्या समोर येत राहिली तर त्रास होईलच ना आशू। होईल होईल, सगळं नीट होईल, थोडा वेळ हवाय मला। सगळं व्यवस्थित होईलच आशू, पण तू मूव ऑन झालास तर ना। आणि त्यासाठी तुला लग्न करायला हवं आशू। परत तेच, मी तुम्हाला सांगतोय मला या विषयावर बोलायचं नाहीये। तुम्ही का तुम्हाला आशू, हा ठीक आहे, घे तू वेळ तुझा, पण मला एक गोष्ट सांग, आज जर ती तुझी बायको नसती तर तू ऐकून घेतलं असतंस? नसतंस ना? हेच सांगते मी, हे नातं तुटलंय आणि याचा शेवटचा धागा सुद्धा तोडून टाकतो। आई, पण मला नाही बघवत आहे त्याचा त्रास। तो त्रास करून घ्यायचा की नाही हा डिसिजन त्यानेच घ्यायचा। चल। शिवानी, काय मिळालं तुला हे सगळं करून? अगं काय मिळाले काय विचारतेस आई? लोकांनी तिचा जय जयकार केला, तिला मोठेपणा दिला, झाली तिची कॉलर टाईट वस्तीत, अजून काय हवं असतं हिला? मी यासाठी केलेलं नाही आहे सगळं। पण तुला गरजच काय होती हे सगळं करायची? भाऊंनी तुला मीटिंग साठी बोलावलं होतं ना, मग तिथे शांत बसायचं ना। चाललीये दुसऱ्यांचे आयुष्य सुधारायला, आधी स्वतःच्या आयुष्याचं बघ काय ते। आई, मला कुणावर अन्याय झालेला नाही सहन होते, माहितीये ना तुला आता। आणि तू हे जे वागतेस ना, हे आम्हाला सहन होत नाहीये। कशाला नसते उपद्व्याप करून ठेवतेस ग? मी जे करते ते मला बरोबर वाटते एवढं मला कळतं। अगं पण तुला हे कळत नाहीये की ह्या सगळ्यापेक्षा तुझं लग्न टिकणं महत्वाचं आहे। नाही, तेच कळत नाहीये तिला। शिवानी, तुझ्यासाठी तुझा संसार महत्वाचा नाहीये का? अगं उद्या आशूने त्या लग्नाला होकार दिला तर काय करणार आहेस तू? अगं तुझ्या संसारापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत का तुला? आई, माझ्यासाठी संसार महत्वाचा आहे, मी कुठे नाही म्हणतेय, पण कामगारांचं नुकसान नाही होऊ देणार मी। माझ्यासाठी माझा संसार वेगळा, माझी कामं वेगळी आणि माझी तत्व वेगळी। काय चुलीत घालायची आहेत का तुझी ती तत्व? शिवानी, अगं उद्या कायमची घरात बसलीस तर तुझी तत्व येणार आहेत का तुझं सांत्वन करायला? तू ज्या लोकांची बाजू घेतेस ती लोक जाणार आहेत आशूला समजवायला। ते सगळं सोन्यासारखं होतं। काय काय स्वप्न पाहिली होती मी, तुझा एवढा सोन्यासारखा संसार, पण हे सगळं काय होऊन बसलंय ग? शिवा आई, तू स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतलंयस बघ। तू जरा थांब। आई, हे बघ शिवानी, तू पुन्हा पूर्वीसारखी वागणार आहेस का? तसं असेल ना तर बदल हे कपडे, साडी नेसू दे। पण बाई, ही वेळ स्वतःवर पुन्हा येऊ देऊ नकोस ग। आई, हे बघ, मला ना विश्वास आहे, आशूचं माझ्यावर प्रेम आहे आणि तो हे नातं तुटू देणार नाही। आणि राहिला प्रश्न या कपड्यांचा, तर आशू सगळ्यात आधी सगळ्यात पहिल्यांदा ह्याच कपड्यात मला भेटला होता, ह्याच शिवाशी त्याची मैत्री झाली अगं, ह्याच रूपात त्याला मी भावले होते। आणि आई, मला ना असंच राहावंसं वाटतंय। मला खात्री आहे की माझ्या याच रूपात आशू माझ्या प्रेमात परत पडेल, आम्ही दोघं एकत्र येऊ। आणि माझा विश्वास आहे, मी खात्री देते, मी शब्द देते तुला,
आणि तुला तर माहिती आहे शिवा दिलेला शब्द मोडत नाही. तू नको काळजी करू. अरे वा, सगळं जेवण आशूच्या आवडीचं आहे. हो. अशोक, मीटिंगला जे काही झालं ते विसर आता आणि व्यवस्थित जेव. तर हे बोलून परत आठवण करून द्यायची गरज आहे का? काका, आठवण करून द्यायला आधी विसरायला हवं ना त्याने. आणि तेवढं सोपं नाहीये. नाही, दुसरं कोणी केलं असतं ना हे सगळं तर ठीक होतं, पण ती शिवासारखी मध्ये मध्ये करतेच आहे. आधी घरात करून झाला, आता कामाच्या ठिकाणी करते. आणि याचा त्रास कुणाला होतोय? आशूला होतोय ना. त्याच्यासोबत ना हे सगळं चुकीचं घडतंय. कीर्ती, काहीही चुकीचं झालेलं नाहीये. तुमचं असंच मत आहे का अजूनही? हे बघ, ज्यावेळी शिवा चुकेल ना त्यावेळी मी तिला तिची चूक पण दाखवून देईन. पण दुर्दैवानं यावेळी सुद्धा दरवेळेस सारखी शिवाच बरोबर आहे. आणि आशू, कधी कधी आपल्याला आपला इगो बाजूला ठेवून कंपनीच्या हिताचा विचार करावा लागतो. 2 पावलं मागे यावं लागतं. आज जे झालं त्यानं आपलाच फायदा झालाय. भाऊ, अजूनही तुम्ही तिचीच बाजू घेताय. नाही, आशूने या मीटिंगसाठी एवढी मेहनत घेतली ते दिसलं नसेल तुम्हाला. कीर्ती, मी ते नाकारतच नाहीये. आशूने खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं, पण शिवामुळे आपला फायदा झाला हे तुमच्या कोणाच्या लक्षात येत नाहीये. आज जर शिवानं त्या कामगारांचा विचार करून हा विषय मांडला नसता तर त्या एका सुट्टीसाठी ते कामगार संपावर गेले असते. यातनं आपलंच नुकसान झालं असतं. पण याचा विचार आपल्या कोणाच्याच डोक्यात नाही आला, हो की नाही? कारण आपण सगळे मॅनेजमेंटच्या बाजूने विचार करतो. पण शिवाला त्यांचं मन कळतं. तेव्हा आज जे झालं त्यात आपल्या कंपनीचा फायदा झालेला आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो, आपल्या घरासाठी आणि आशूसाठी शिवाच योग्य आहे. कारण नुसतं असा एका बाजूने विचार करून नाही चालत, सगळ्या बाजूने विचार करता आला पाहिजे. बरोबर. नाही, बरोबर. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपलं एवढं बोलणं होऊन सुद्धा तुम्ही परत तोच विषय काढा. चांगलंय. नाही, शिवा चुकूच शकत नाही. बाकी अख्खं जग चुकेल पण शिवा नाही चुकणार. बरोबर. तुम्ही तिलाच घेऊन बसा ना, माझी काय गरज आहे? अरे आशू, अरे मी या मुलाला समजावत होतो फक्त. ताटावरून उठून गेला तो. तुम्ही का असं नेहमी करता हो? मी किती वेळा सांगितलंय त्या मुलीचं नाव सुद्धा या घरात घ्यायचं नाही. पण नाही, प्लीज आता यापुढे तिचा विषय इकडे नकोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.